हॅलो. आता तरी पुढे हाचे उपदेश, आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करू नाश अविष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मना शुद्ध भावे, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. विठ्ठल आता तरी पुढे, आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करू नाश अविष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, पांडुरंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा
करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे अधिकरण हे जीवंत श्रीचरण श्री गुरूंचे नमो निराता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुवटा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावले 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आदत्र जननी देवाची विठ्ठल 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 प्रस्तुत कीर्तन रूपीसाठी घेतील अभंग एको कमी कर वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. अभंगाकडे वळण्याच्या अगोदर थोडासा परिहार देणे अत्यावश्यक आहे. हे कीर्तन कोणत्या निमित्तानं आहे, काय कारण आहे? संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी जामनेर गाव आणि त्या गावामध्ये असलेला हा परिसर इंदिरा आवास नगर, या नगरामध्ये असलेला हा कीर्तन या ठिकाणी नियोजन करण्यात आलं आणि ते नियोजन गोपाल रामभाऊ परदेशी आणि आमचे लक्ष्मण नारायण परदेशी यांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं आणि या ठिकाणी माझ्यासारख्या पामराला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं. आणि कीर्तनाचं निमित्त काय तर आमचे वैकुंठवासी हरिभक्त प्रायण रामभाऊ नारायण परदेशी यांच्या वर्ष श्राद्धी निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम. आज रामभाऊ
परदेशी यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. म्हणजे या परिवारातून ते निघून गेले, या मृत्यू लोकातून ते निघून गेले. तसं प्रत्येकाला इथून जायचं आहे. कोणीच या ठिकाणी थांबणार नाही. हाय तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी, तुका विठ्ठल 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 जसं या ठिकाणी कोणालाच थांबायचं नाही, प्रत्येकाला जायचं आहे. परंतु मरावे परी कीर्ती रूपी उरावे. तसे असलेले आमचे रामभाऊ परदेशी यांची जर कीर्ती आपण पाहिली तर यांची काही लोकांची कीर्ती अशी असते की शेती बाडी प्लॉट बंगले माडी अशी जर त्यांच्या जवळ प्रॉपर्टी असली तर ते त्यांची कीर्ती असते. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. तशी आमचे रामभाऊ यांची कीर्ती आहे. पण कोणती? उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, सुंदर असं प्रमाण महाराजांनी या ठिकाणी दिलं. उत्तमची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे एक मरणेची सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे. थोडस तुम्ही बोलत जा, काही टेन्शन नाही, कारण आपलेच महाराज आहे. कारण आज माझी तब्येत थोडीशी खराबच आहे, पण भगवंताची कृपा तुमच्या सारख्याचं प्रेम, त्यामुळे मी ओढले गेलो. उत्तमची उरे कीर्ती मागे, अशी कीर्ती रामभाऊची या ठिकाणी उरलेली आहे. पण हे आम्हाला कळतच नाही की आम्हाला जायचं आहे. कारण जो मनुष्य जन्माला आला ना, जो पाळण्यात खेळला ना, काय म्हणता तू, त्याला ताटीवर जायचंच आहे. ज्याचा जन्माचा सोहळा झाला ना, त्याला मृत्यूचा सोहळा नक्कीच होणार आहे. हे त्रिवार सत्य आहे. हे विसरून आपल्याला चालणार नाही. हेच आपण विसरलो. काय विसरलो? आपल्याला मृत्यू आहे हेच आपण विसरलो, म्हणून आपण दुःखाच्या खाईत पडत जात आहे. तसे आमचे रामभाऊ यांनी जीवनामध्ये आपल्या देहाची तृप्ती करून घेतली, आपल्या आत्म्याची तृप्ती करून घेतली. काय तर आमचे हरिभक्त प्रायण सुखदेव महाराज, गणेश महाराज, आमचे पोंगेवाले बाबा, काय नाव त्यांचं, गणपत महाराज, ते बाबा इकडे चनमटवाले राहत होते, ते प्रल्हाद महाराज, यांचे जोडीदार होते 4-5 लोक. हे निघून गेले. यांची नित्य नेमाची मुक्ताबाईची पायी वारी असायची. आजही आमचे गणेश महाराज आणि सुखदेव महाराज, त्यांच्या बरोबर चंद्रकांत भाऊ. 2दा मीही वारीला गेलो मागच्या 10 वर्षापूर्वी, आताही गेलो, पण पायाला फोडं आले, मी घाबरून जातो. आमचे महाराज कधी घाबरत नाही. पहा, उत्तमची उरे कीर्ती मागे. परंतु रामभाऊ यांनी जोपर्यंत देह होता, देहामध्ये ताकद होती, तोपर्यंत रामभाऊ यांनी वारी सोडली नाही. हो, अरे प्रत्येक वारीला रामभाऊ हजर राहायचे. हे रामभाऊंचं ही कार्य. आणि रामभाऊंचं एक कार्य होतं, घरी आल्यानंतर आपल्याकडे गाई गुरं
हे घेऊन जायचे, त्यांना चारून आणायचे, चारा टाकायचे, दूध काढायचे. मुलं म्हणायचे, बाबा हे कशाला करतो तू? आमच्या भाषेत म्हणायचे, बाबा तू काय को कराय गो यो येतो? तो म्हणा, नाही रे, आपलं घरको दूध अक्षर हो गायको. काय को? घरको दूध अक्षर हो गायको. पण हे कुणाला माहिती, घरचं दूध गाईचं चांगलं असतं म्हणून. हिंदू धर्म सर्वे लोक, हिंदू धर्माचे सर्व लोक म्हणतात, काय म्हणतात? गाय वाचवा, गाय हमारी माता है, गाय से क्या नाता है, हे सगळे लोक घोषणा देतात. पण गाय पाळत नाही. गाय का पाळत नाही? तर त्या गायीचं खूप करावं लागतं, शेण करावं लागतं, चारा टाकावा लागतो, पाणी पाजावं लागतं. एवढं कोण करेल? एवढा कटास कोण काढेल? पण लोक गाय पाळत नाही. मी एक गीत तयार केलं, युट्यूबवर माझं चॅनल आहे, त्याच्यावर दाखवलं आहे, प्रत्येक हिंदूच्या घरी गाय असावी. आणि तर म्हणावं फक्त, गाय हमारी माता है और गाय से क्या नाता है, परंतु प्रत्येक हिंदूच्या घरी गाय असावी. अरे तुमच्याकडून नाही होत असलं, पण तू प्रत्येक शेतकऱ्याच्या कडे तरी एक गाय. असं रामभाऊचं आमच्या कार्य होतं. रामभाऊचं एवढं कार्य होतं की रामभाऊ नित्य नेमानं वारी करायचे, गौ मातेची सेवा करायचे. पुण्यवंत जीवा वैकुंठासी गेला. वैकुंठासी गेला. पहा महाराजांनी किती सुंदर प्रमाण दिलं या ठिकाणी. पुण्यवंत जीव वैकुंठासी गेला. तसे आमचे तुकोबाराय वैकुंठाला गेले होते. तो पुण्य करतो तो वैकुंठालाच जातो, भगवंतामध्ये विलीनच होतो. कारण सर्वांनी हेच आपण कार्य केलं पाहिजे, पुण्य केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण घेतलं पाहिजे. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ. भगवंताचं नामस्मरण आपण सतत घ्यायला पाहिजे. तसं आमच्या रामभाऊचं कार्य होतं. मग रामभाऊचं कार्य होतं. रामभाऊ आदरताई भक्त बनले का? काय रामभाऊ हे आदरताई भक्त बनले का? तसं जर आपण भक्ताचा विचार केला तर भक्त प्रल्हाद होते. कोण? भक्त प्रल्हाद. त्या भक्त प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू. इतकी भक्ती भक्त प्रल्हादाची, परंतु हिरण्यकश्यपूला ते सहन होत नव्हती. तसे आमचे रामभाऊ कसे भक्तीमध्ये राहिले, काय राहिले? आमचे बाबा नारायण बाबा हे भक्ती मार्गात होते. नारायण बाबा कीर्तन करायचे. नारायण बाबाचं जर कीर्तन असलं तर नारायण बाबा रामायणाची कथा, श्रीकृष्णाची कथा, महाभारताची कथा, या कथेच्या व्यतिरिक्त मी नारायण बाबांच्या कीर्तनामध्ये दुसरं कोणतंच काम ऐकलेलं नाही, कोणतेच शब्द ऐकले नाही. असं बाबांचं प्रेम होतं. अशा नारायण बाबांच्या पोटी आमचे रामभाऊ आले. रामभाऊ, लक्ष्मण भाऊ आणि भरत असे बाबांनी त्यांचे नाव ठेवले आणि आज त्यांची कीर्ती अमर राहिली.
आमचे लक्ष्मण भाऊ यांच्या आई आमच्या वैकुंठवासी माता श्री चंपाबाई नारायण परदेशी यांच्या पोटी असे रत्न आले. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अरे कुडी कन्या पुत्र जर सात्विक आले जन्माला तर भगवंताला त्याचा हरिक वाटतो. तयाचा हरिक वाटे देवा. व कोणते कोणते पुत्र आपण आज मी छत्रपती शिवाजी महाराजांचं थोडस चरित्र आज वाचलं, नाही तर मी बरेचशे दिवसापासून महाराजांचं चरित्र वाचत नव्हतो. वाचलं पाहिलं पण माझ्या महाराज असं आहे की माझ्या लक्षात काही गोष्टी राहतात, मी विसरून जातो. तुम्ही पाहिलंय मी काही अभ्यास बी केला तर मी विसरून जातो. मी अभ्यास करतो काय नाही ते आल्यावर बोलतो काय. छत्रपती शिवाजी महाराजांचं जर चरित्र किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जर फोटो आपण फक्त त्या बाल शिवाजीचा, ज्यावेळेस ते बाल शिवाजी त्या बालकांची चर्चा करत आहे, तो फोटो जर आपण घरामध्ये लावला आणि मुलांना जर आपल्याला विचारलं की बाबा हा कोणाचा फोटो आहे, तर हा बाल शिवाजी आहे आणि त्याचे सौंदर्य आहे. हे कोणत्या गोष्टी करत आहे, तर हे समाजाच्या हिताच्या गोष्टी करत आहे असं त्या मुलांना आपण सांगावं, त्या मुलांना आपण शिकावं. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अरे जिजा माता त्या छत्रपती शिवाजी महाराजांना काय शिकवायच्या? आताच्या माता काय करता, त्यांना जर काही काम करायचं असलं तर मुलांच्या हातात मोबाईल देऊन टाकायचा आणि बस आपलं काम करत राहायचं. नाही तर एक मोबाईल त्याच्या हातात आणि एक मोबाईल आपल्या हातात. कसे मुलं घडणार, कसे मुलं परमार्थाला लागणार, कसं या देशाचं कल्याण होणार. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी बाल रूपामध्ये असताना विचार केला की माझ्या महाराष्ट्राचं कल्याण कशात आहे, तेच आमच्या राजाने विचार केला. जिजामाता छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणी काय सांगायच्या? बालपणी रामायणाच्या कथा सांगायच्या, महाभारताची कथा सांगायची, गीतेचं ज्ञान, ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान, नामदेव महाराजांचं ज्ञान, तुकाराम महाराजांचं ज्ञान, या जिजामाता आपल्या शिवाजी महाराजांना हे सांगायच्या. ह्याच गोष्टी शिवाजी महाराजांच्या जवळ राहायच्या आणि शिवाजी महाराजांनी संतांची सेवा केली, समाजाची सेवा केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मनामध्ये कोणत्याच प्रकारचा भेद ठेवला नाही की हा कोणत्या जातीचा, तो कोणत्या जातीचा. सर्व जाती एक केल्या, सर्व हिंदू मुसलमान सर्व जाती एकत्र करून सर्वांना हिताच्या गोष्टी या महाराजांनी सांगाव्या. आपण सुद्धा तेच करायला पाहिजे. जीवनामध्ये जर आपण आले ना तर आपल्या देहाचं काहीतरी आपण सोनं करून घ्यायला पाहिजे. सोनं, कारण हे मातीमध्ये मिळणार आहे. कारण देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, काय आहे येथे आपलं. अरे भरपूर लोकांची धावपळ, इतकी धावपळ असते. ते कशासाठी? फक्त त्यांना असं वाटतं की मला याच्यामध्ये सुख मिळेल, त्याच्यामध्ये सुख मिळेल. जो 10 रुपये कमवतो तो 100ची अपेक्षा करतो, 100 कमवतो तो 1000ची अपेक्षा करतो, 1000 कमवतो तो 10,000ची, 10 कमवतो तो लाखाची, लाख कमवतो तो करोडची, आणि करोड कमवतो तो अब्जची. म्हणजेच तो सुखी आहे का? मग सुखी आपण मनाला मानून घ्यावं. तुम्ही ज्यावेळेस समाधान मानून घ्याल की मी याच्यामध्ये सुखी आहे, कधी बी बघावं आपल्यापेक्षा कमी म्हणजे लहान पायरीकडे, पहिल्या पायरीकडे आपण लक्ष द्यावं. आपल्यापेक्षा गरीब माणूस आहे त्याच्याकडे आपण बघावं, श्रीमंताकडे नाही बघायचं. श्रीमंताकडे जर बघलं तर तुम्ही दुखी राहाल, गरीबाकडे बघायचं तुम्ही सुखी राहाल. कारण हे जीवन
सुख भोगण्यासाठी आहे, हे दुःख भोगण्यासाठी नाही. नाहीतर बरेचसे लोक या संसारामध्ये इतके गुरफटले, परंतु हा संसार सुख कधी देत नाही महाराज. दुःख बांधवडी दुःख बांधवडी बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कुठे. खरंच सुखाचा विचार या संसारामध्ये प्रपंचामध्ये नाही. पण मनुष्याला वाटतं की याच्यामध्ये सुख आहे. सुख पाहता जवा पडे, दुःख पर्वता एवढे. सर्व सुखाची आशा जन्म जन्म गेला. इतकी आशा इतकी निराळी आहे की सुख मिळण्यासाठी मनुष्य आशा करतो, परंतु पूर्ण जन्म त्याचा जातो, परंतु त्या माणसाला सुख मिळत नाही. आणि तो मनुष्य धर्माचं काम करत नाही, पण तो त्याच्यातच गुरफटलेला असतो. पण या ठिकाणी धर्माचं काम आज एवढं मोठं या ठिकाणी आमच्या नारायण बाबा यांच्या मुलांनी, यांच्या नातवांनी या ठिकाणी धर्माचं कार्य केलेलं आहे. धर्माचं कार्य काय तर आज आमचे रामभाऊ वैकुंठवासी यांच्या वर्ष श्राद्धी निमित्त त्यांनी कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. कीर्तनाचा कार्यक्रम तर आयोजित केलाच केला, पण दुपारी त्यांनी भोजनाचा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम ठेवला होता. म्हणजे भोजन पंगत सुद्धा त्यांनी या ठिकाणी ठेवलेली होती. अन्नदान सुद्धा त्यांनी दुपारी या ठिकाणी केलं. अन्नदान केलं आणि या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य ते आज या ठिकाणी करत आहे. आमचे नारायण बाबा हे तेच करत होते, आमचे रामभाऊ तेच करत होते, आणि आज रामभाऊ त्यांचे मुलंही तेच करत आहे. पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा.
वा, म्हणजे जे बाबांनी या ठिकाणी रोप लावलेला आहे नारायण बाबांनी, त्या रोपाला त्यांचे वंशज पाणी घालून त्या झाडाला या ठिकाणी मोठं करत आहे. इवले से रोप लाविले द्वारी, थोडा इको कर. इवले से रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. काय कार्य केलं हो? अरे आमच्या नारायण बाबांनी संपत्ती जमवण्याच्या भानगडीत पडले नाही. काय बाबा? कारण बाबांना कळत होतं संपत्ती जमवण्याच्या भानगडीत नारायण बाबा पडले नाही. एक वेळेचा प्रसंग, आमचे कैलास भाऊ राऊत या ठिकाणी आलेले आहे. मी आणि कैलास भाऊ आमच्या पंचमुखी हनुमानांच्या सप्ताहाची पत्रिका देण्यासाठी नारायण बाबाकडे गेलो होतो. तर नारायण बाबा त्यावेळेस मड्यात राहत होते. कैलास भाऊ तुम्ही आठवण करा, नारायण बाबा मड्यात राहत होते आणि थंडीची लाट होती, सुरकी बारीक थंडी होती आणि बाबा आपल्या छोट्याशा खोलीमध्ये आराम करत होते, बसलेले होते. खाटीवर बाबा बसलेले होते. आमच्या चंपा आई चुल्ह्याजवळ बसलेल्या होत्या. पहा त्यांचा संसार. खरंच आता आमच्या कैलास भाऊला ती गोष्ट आठवली असेल आणि ते चित्र समोर आलं असेल. आमचे नारायण बाबा बसलेले होते आणि आम्ही पत्रिका देण्यासाठी बाबांना गेले. बाबांचा आशीर्वाद घेतला, बाबांचे चरण स्पर्श केले, बाबांचा आशीर्वाद घेतला आणि बाबांना पत्रिका दिली आणि आम्ही निघायला लागलो. तर बाबा म्हणायला लागले, अरे नाही बसा बेटा, असं नाही जायचं. अरे माई चहा बना, आमच्या भाषेत बोलली, हिंदीमध्ये. माई चहा बना छोरान का वस्त. अरे आमच्या आईने चहा ठेवावी कशावर? गॅसवर. त्यावेळेस गॅस न होता, आता गॅस आहे. सुख आहे, भरपूर सुख आलं. कितीही सुख येऊ द्या, परंतु माणूस समाधानी पाहिजे. समाधानीच राहत नाही. तरी बाबा समाधानी होते. काठीवर बसलेले होते, टोपल्यामध्ये शेकोटी चालू होते, बारीकशी सुरकी थंडी होती आणि बाबा अंग सेकत होती ना. मलाही बसवलं अंग सेकायला, चहा घ्या. अरे त्या माईने चुलीवर चहा ठेवली, बोगोना माईने तिरप ठेवलं. हो, मला वाटलं माईला दिसत नसेल. मग मी थोडं निरखून पाहिलं, त्या बोघण्याकडे मी नजर टाकली, तर ते बोघणं या परिवाराला माहीत असेल, आमच्या रामभाऊला लक्ष्मण भाऊला माहीत असेल ती गोष्ट. तर खरं ते बोघणं एका बाजूने फुटलेलं होतं आणि त्या आईने ते बोघणं असं कानं करून त्याच्यामध्ये चहा ठेवली होती. पाहतो संसार.
त्या बोगोन्यामध्ये चहा ठेवलेली होती फुटक्या बोगोन्यामध्ये, आणि त्या माईने आम्हाला चहा करून दिली हो, गोड चहा. अरे त्या बोगोन्यातली चहा सुद्धा गोड वाटते, तुम्ही समाधान मानून घ्या. अरे जगद्गुरु तुकोबारायांनी प्रत्येक गोष्टीचं समाधान मानून घेतलं, दुःख कधीच मानलं नाही. आमच्या जवळ कितीही संपत्ती असू दे, आम्ही दुःखच मानतो. तसे आमच्या नारायण बाबांनी दुःख मानून घेतलं नाही. संसार केला बाबांनी, संसारी असावे असून नसावे, भजन करावे वेळोवेळा. अरे आमचे जगद्गुरु तुकोबाराय भजन करायचे नित्य नेम नामी. मी सांगितलं अगोदर तुम्हाला, नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. अरे जगद्गुरु तुकोबाराय भजन करायचे, नित्य नेमानं भजन करायचे. मग खंड तर कधी पडत असेल ना तुकोबारायांच्या नामस्मरणामध्ये, तर तुकोबारायांच्या नामस्मरणामध्ये जर खंड पडायचा तर एकच सिंक जांभूळ. शिंक जांभोळी खोकला, एवढाच वेळ वाया गेला. जगद्गुरु तुकोबारायांचा एवढाच वेळ वाया गेला. तेच कार्य आमच्या नारायण बाबांनी केलं, रामभाऊने केलं. आज त्यांचे मुलं तेच कार्य करत आहे, बाबांचे नातवंड तेच कार्य करत आहे. हे धर्माचं काम आहे. आम्ही येताना या ठिकाणी पाहिलं तर हे मंडप त्यांनी चालू उभा केला हो, कारण त्यांना गोडी आहे, परमार्थाची गोडी आहे. पैसा खर्च होतो त्याचं विचार ते करत नाही. नाहीतर आपण असं विचार करतो. आजकाल खूप कठीण परिस्थिती झाली आहे. पैशांमध्ये खूप जीव आहे माणसांचा, प्रॉपर्टीमध्ये धनामध्ये खूप जीव आहे माणसांचा. एक राजा होते, एका राजाने आपल्या प्रधानजीला विचारलं, प्रधानजी आपल्या जवळ संपत्ती किती आहे, त्या संपत्तीचं माझ्याकडे तुम्ही आकडेवारी द्या. प्रधानजीने राजाला सांगितलं, राजे साहेब आपली सर्व संपत्ती मी चेक केलेली आहे, त्याचं अकाउंट मारलेलं आहे आणि 7 पिढ्यापर्यंत आपल्याला संपत्ती पुरणार आहे, एवढी संपत्ती आपल्या जवळ शिल्लक आहे. मग राजे साहेबांनी सांगितलं, 7 पिढ्या जर आपल्या जवळ संपत्ती आहे तर मग 8व्या पिढीचं काय होईल. बघा दुःखात मनुष्य कसा पडतो, 8व्या पिढीचा विचार करतो. एक भिकारी होता, भिकारी. त्या भिकाऱ्याला एक मनुष्याने भीक देण्याचा प्रयत्न केला. तो भिकारी जेवण करत होता. अरे बाबा हे घे. नाही म्हणे, मला नको. अरे म्हणे तू जेवण करतो. नाही म्हणे, माझ्या पोटापुरतं माझ्या जवळ आहे, मला नको. अरे म्हणे घे, उद्याच्या दिवशी कामात येईल. म्हणे नको, उद्याच तो भगवंत पाहेल, उद्याच भगवंत पाहेल, मला आजचीच. म्हणजे त्याला आजचीच फक्त चिंता होती आणि त्याने तेवढंच पाहिलं. परंतु मनुष्य हा चिंतेमध्ये याची चिता केव्हा होऊन जाते याच्या लक्षात येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, प्रथम चरणात काय म्हणतात तुकोबाराय, आता तारे पुढे हाजे
तुकोबाराय सांगतात आता तरी पुढे हाची उपदेश. कारण आपण जे अगोदर जे ऐकलं ना, काय ऐकलं आपण, मी जे सांगलं तुम्हाला, संतांचं जे वाक्य आहे, आपल्या जीवनाचं जे अर्थ आहे, मी तुम्हाला जे अगोदर सांगितलं ते तुकोबाराय या ठिकाणी सांगतात. आता तरी पुढे काय, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. कारण आयुष्य थोडं आहे, क्षणभंगूर नाही भरोसा, व्हारे सावध तोळा माया आशा. कारण माणसाचा क्षणभंगूर भरोसा नाही, एक क्षणाचा सुद्धा माणसाचा भरोसा नाही. मनुष्य म्हणतो नाही ते उद्या करेल, मी परवा करेल. अरे ह्या लोकांना आमंत्रित केलं हो, ह्या आमच्या मायबापांना आमंत्रित केलं, सर्व पट 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 या ठिकाणी येऊन उभे राहिले. त्यांना कळतं आहे म्हणून ते येऊन उभे राहतात. हरिभक्तपरायण आमचे ताठे बाबा, मृदंगाचार्य चेतन महाराज, आमचे गोविंदा भाऊ हरिभक्तपरायण सुखदेव महाराज, आणि टाकळीहून आलेले पुरुषोत्तम महाराज, आमचे एकनाथ महाराज, लक्ष्मण महाराज, आमचे भाऊ ज्ञानेश्वर महाराज, चंदू भाऊ. खरंच चंदनासारखं त्यांचा सुगंध आहे आणि त्या सुगंधाचा फायदा आमचे सुखदेव महाराज घेतात. सुखदेव महाराज त्यांचा खूप फायदा घेता. मी गंमत पाहिली, वारीमध्ये जे ओझं असेल सर्व त्यांच्या डोक्यावर सुखदेव महाराज मस्त चालता. त्याच्यानंतर आमचे हरिभक्तपरायण वाघ भाऊसाहेब मधुकरांना त्यांचंही खूप मोठं प्रेम. कुठेही कीर्तन असो महाराज आवर्जून कीर्तनाला हजर राहतात. आता तरी पुढे हाची उपदेश. त्यानंतर आमचे हरिभक्तपरायण श्रावण काका, आमचे हरिभक्तपरायण वैकुंठवासी शंकर बाबा गणगे यांचे चिरंजीव सुरेश महाराज, आणि आमच्या कोदोलीहून आलेले बाळू महाराज, आमचे नामदेव बाबा कापडे बाबा. मी तुमचं कीर्तन राम मंदिरात ऐकलं होतं एकदा. तुम्ही मला वाटतं सेना महाराजांवर कीर्तन केलं होतं का चोखोबा महाराजांचं चरित्र सांगलं होतं. पण इतकं गोड चरित्र तुम्ही सांगितलं होतं नामदेव बाबा की मला आजही माझ्या पोटामध्ये साठवलेलं आहे. खूप आनंद वाटला होता. कारण खरंच संतांचं चरित्र सांगावं, नाही तर लोक अशा बाकड गोष्टी सांगतात, रिकाम्या गोष्टी करतात, लोकांना झोपा लागतात. म्हणून काहीतरी विनोद करावा बा. आणि आमचे गणेश महाराज यांचे चिरंजीव पेटी मास्तर, आमचे लल्लू भाऊ विठ्ठल महाराज वानखेडे, आमचे भाऊ विष्णू भाऊ, आणि मृदंगाचार्य चेतन महाराज कासलीकर, सर्व मंडळी या ठिकाणी हजर आहे. कैलास महाराज सुद्धा या ठिकाणी हजर आहे. आमचे परीड दादा आहे, सर्व मंडळी आहे. विनेकरीला विसरलो का मी? ते ताठे बाबा त्यांचं नाव आहे म्हणून मी विसरलो. आमचे ताठे बाबा या ठिकाणी हजर आहे आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत जे पोहोचवण्याचं काम करत आहे साऊंड सर्व्हिस. काय बेटा? गिरी साऊंड सर्व्हिस. सुंदर असा साऊंड या ठिकाणी भाऊने लावलेला आहे. सुंदर असा आवाज आहे आणि सर्वांना नतमस्तक होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. कारण आपण क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी
क्षणोक्षणी हाची असाच राहतो. क्षणोक्षणी हाची करावा विचार. महाराज आपल्याला तिकडे अंधारात काही दिसत नाही, तरी आपण विचार करून बोला आणि विचार करून कीर्तन करा. क्षणोक्षणी हाची आपण सुद्धा विचार करा, कारण तिकडे आमचे हरिभक्त परायण साधू महाराज बसले, परीक्षक म्हणून आहे ते. आज आपल्या जामनेर शहरातले जर म्हटले तर सर्वात जुने वारकरी आमच्या नारायण बाबाच्या बरोबर होते ते. आणि मी त्यावेळेस बी तुम्हाला सांगितलं की माझ्या पाचीवर ते भजनाला होते हा, आणि आता ते कीर्तनाला समोर बसले आहे. त्यांचे सुद्धा नतमस्तक होतो. क्षणोक्षणी हाची करावा विचार, कारण प्रत्येक क्षणाला आपल्याला विचार करायचा आहे. मी अगोदरच सांगितलं, देह हे काळाचे, धन कुबेराचे. मनुष्य केव्हा निघून जाईल त्याचा भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते. म्हणजे मनुष्य केव्हा निघून जाईल त्याचा भरोसा नाही. म्हणून आपण उठा साधू संता साधा आपले येत, गेला नरदेह मग कैसा भगवंत, गेला नरदेह मग कैसा भगवंत. उठा साधू संता आपले येत, साधू संता साधा आपुले हित, गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. अरे हा नरदेह जर निघून गेला ना तर मनुष्याकडून काहीच होत नाही. म्हणून आहे तोपर्यंत मनुष्याने परमार्थ करून घ्यावा. अरे चांगलं बोलणं हा सुद्धा परमार्थ आहे. काय चांगलं बोलणं हा सुद्धा परमार्थ आहे. आमचे सावतोबा महाराज पंढरपूरच्या वारीला जात न होते, परंतु ते सावतोबा महाराज भगवंताला आपल्या घरी बोलवत होते. यांची एवढी पावर होती. मग काय पावर होती तर सावता महाराज सर्वांमध्ये भगवंत पाहायचे. विठ्ठल जडीस तळी भरला रीता, ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. सर्वागटी राम देहा देही, एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. सर्व ठिकाणी भगवंत पाहणारे आमचे सावतोबा. कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. अरे प्रत्येकामध्ये हरीला पाहायचं. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाची पवार.
अतिशय सुंदर प्रमाण दिलं आमच्या महाराजांनी. आमच्या गंगेबाबांच्या जवळ खूप मोठी पेटी भरलेली आहे, आनंदाचा सागर भरलेला आहे त्यांच्याजवळ. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप, सर्व हरिरूप आहे. मग आपण कशाला भेद करायचा, कशाला म्हणायचं हा परका तो परका. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जो सर्वांवर दया करतो तोच साधू. नाहीतर बरेचसे साधू हे दिसायला माझ्यासारखे साधू दिसतात पण प्रेम नसतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझी एक भानगड झाली महाराज. भगवंत मला कर्कश बोलू देत नाही, कारण मी हनुमंताची भक्ती करतो. म्हणून तो हनुमंत मला कर्कश बोलू देत नाही. कोणाच्या भावना दुखतील असं तो बोलू देत नाही, आणि विनोदही मला करू देत नाही. मग आता जसं येईल तसं तुमच्या समोर मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. कारण मी थोडंसंही जरी कर्कश बोलायला लागलो, कोणाच्या भावना दुखवण्यासारखं जर बोलायला लागलो, तर तो माझ्या जिभेला लगेच टाचा मारतो. तो म्हणतो थांब, हे तुझं काम नाही, कोणाच्याच भावना दुखवायच्या नाही. टाला विठ्ठल विठ्ठल. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. अरे ज्यांचा पूर्ण आयुष्याचा नाश होऊन जातो, शेवटचा क्षण येतो त्यांना तेव्हा कळतो. रावणाला कळलं का? भगवंत त्याच्या समोर होता, भगवंत श्रीराम त्याच्या समोर होते, त्याला कळले नाही. त्याने भगवंताशी वैरच केलं. काय वैर केलं सर्व रामायण कथा तुम्हाला माहित आहे. परंतु एक जर क्षण त्याचा विचार केला तर रावण ज्यावेळेस श्रीराम प्रभूंच्या बाणाने घायाळ झाला आणि धरतीवर पडला, घायाळ होऊन तो धरतीवर पडलेला आहे. आणि त्या ठिकाणी श्रीराम प्रभूंनी पाहिलं आणि लक्ष्मणाला सांगितलं, हा फार मोठा शूरवीर होता आणि महादेवाचा फार मोठा निष्ठावंत भक्त होता. याची महादेवाची खूप मोठी भक्ती होती. मग त्याचं का असं झालं? त्याची भक्ती जर महादेवाची होती, मग त्याचे असे हाल का झाले? ते गर्वामुळे झाले. मग मनुष्याने जीवनामध्ये कधीच गर्व करू नये. गर्वाची भाषा माणसाने कधीच बोलू नाही. गर्व जर माणसाला आला ना, तर तो जिरवायला काही वेळ लागत नाही त्या भगवंताला. आणि त्या ठिकाणी तो रावण पडलेला आहे आणि भगवंताने लक्ष्मणाला जवळ बोलवलं आणि लक्ष्मणाला सांगितलं, हा फार विद्वान ब्राह्मण होता, फार विद्वान, कारण तो ब्राह्मण होता रावण. आणि त्याला तू आज जाऊन तुला काय बोध विचारायचा ते विचारून घे. त्यावेळेस लक्ष्मणजी त्या रावणाच्या जवळ गेले आणि त्या रावणाला फार यातना होत होत्या, पण कसा तरी तो शुद्धीवर आला. आणि ज्यावेळेस लक्ष्मणाने विचारलं की रावणा, तू जीवनामध्ये काय केलं, आता तरी पुढे हाची उपदेश मी हे सांगतोय, लक्षात ठेवा. नका करू नाश आयुष्याचा. मी फक्त अभंगावरच बोलणार आहे, इकडे तिकडे काहीच सांगणार नाही. कोणतीही कथा सांगेल, कोणतंही प्रमाण सांगेल तर प्रमाणावरच बोलणार आहे. रावणाला त्यावेळेस विचारलं तर रावणाने सांगितलं, मी मरणाच्या दारात आहे, परंतु ज्यावेळेस शक्ती होती, बल होतं, त्यावेळेस मी चांगला विचार कधी केला नाही. विचार केला परंतु ते कार्य केलं नाही. मी कार्य कोणतं करत होतो? मी त्या समुद्र होताना खारा त्याला गोड करण्याच्या फेऱ्यात होतो, आकाशाला शिडी लावण्याच्या फेऱ्यात होतो आणि सोन्याला सुगंध आणण्याच्या फेऱ्यात होतो. मी फक्त विचारच करत राहिलो, विचारच करत राहिलो. का विचार करत राहिलो? कारण माझ्या मनामध्ये वैर निर्माण झालं होतं.
म्हणून मी फक्त वैराचा विचार करत राहिलो. ज्या वेळेस मनुष्य वाईट गोष्टीचा विचार करतो, शरीरामध्ये वाईट गोष्टी साठवतो, वाईट विचार साठवतो, त्यावेळेस चांगले विचार त्याच्यामध्ये प्रवेश करत नाही. म्हणून मनुष्याने नेहमी चांगलं वागावं, चांगलं बोलावं. आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश अविष्याचा. तर तुकोबाराय काय म्हणता अभंगाच्या दुसऱ्या चरणात, सकळाची येते सकळाच्या पाया माझे दंडावाता, 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 जगद्गुरु तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांगतात. पहिल्या चरणात सांगितलं आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश अविष्याचा. मग दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. मग चित्त आपलं शुद्ध कशाने होतं, तर कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. आता बरेचसे लोक, आता मी बोलत नाही ते माळ घाला माळ घाला, कारण लोकांना संकट पडतं. माळ घाला म्हटलं की लोक कीर्तनाला बी येत नाही. विठ्ठला विठ्ठला तो खरंच तुकोबारायांनी हेच सांगितलं आहे, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. मग आपलं चित्त जर आपल्याला शुद्ध करायचं असलं तर कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. मनवा हरीचे दास, हरीचे दास आपल्याला म्हणून घ्या आणि आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करा. खरंच त्याच्यासारखं दुसरं समाधान नाही जीवनामध्ये. विठ्ठला 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 कारण तुकोबारायांनी कोणत्याच गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. धनाकडे लक्ष दिलं नाही, संसाराकडे लक्ष दिलं नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. म्हणजे हा धर्माचं कार्य जगद्गुरु तुकोबारायांनी केलं, संसाराकडे लक्ष दिलं नाही. कारण तुकोबारायांचा संसार कसा होता, आम्ही सदैव सुडके घरती येता चोर धाके, उतरे घर राखीती. म्हणजे चोरांना धाक पडत होता. धाक कशाचा, की यांच्या जर घरामध्ये आपण गेलो तर काय सापडणार आहे, काही सापडणार नाही, असं तुकोबारायांचा संसार होता. तरीही त्यांचा संसार फाटका होता. तुटके भांडे, आम्ही नारायण बाबांचं सांगितलं तसंच पडकं घर तुकोबारायांचं होतं. पण तरीही तुकोबाराय समाधानी होते. का समाधानी होते, तर ते भगवंताच्या नामस्मरणात होते. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. अरे तुकोबाराय भंडारा डोंगरावर जाऊन एकांतामध्ये भगवंताचं नामस्मरण घ्यायचे, चिंतन करायचे. विठ्ठला विठ्ठला आता आपण बऱ्याच वेळेसपासून निवांत बसलात, तुम्हाला कोणत्याच प्रकारचा काही त्रास झाला नाही.
आमची मंडळी भजन म्हणत आहे, तुम्ही ऐकत आहे, परंतु आता सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नाम घ्यायचंय. ठोक सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. मग आपलं चित्त एक कशाने शुद्ध होईल हेच तुकोबार अभंगाच्या 3ऱ्या चरणात. हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हित ते करावे देवाचे चिंतन. करोनिया माझे दंडवत, सकळांच्या पाया 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 माझे दंडवत. हित ते करावे काय? हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. ते आता एका तुकोबारांच्या गाथ्यामध्ये वेगळं आहे आणि मामासाहेब दांडेकरांच्या गाथ्यामध्ये वेगळं आहे, मालिकेत वेगळं आहे. फाला विठ्ठल विठ्ठल. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. काय करायचं? मनाला शुद्ध करायचं. मग मनाला शुद्ध करायचं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. मनामध्ये जर मळ माती असली तर शुद्ध होईल का? मग मळ माती ह्या नामस्मरणाने निघते. कशाने निघते? नामस्मरणाने मळ माती निघते. माझं कीर्तन अजून 1 तास चालेल, पण आता मी 1 तास काही बोलणार नाही, फक्त 10 मिनिटं बोलणार आहे. मळ माती नामस्मरणाने निघते हे खरं आहे, कारण भक्त प्रल्हादाने तो अनुभव घेतलेला आहे. आपल्याला प्रमाण बी आता द्यायचं नाही, थोडक्यात थांबायचं. मीराबाईने सुद्धा ती भक्ती केली आहे. आपण भक्त्या बऱ्याच पाहिल्या आहे, पण ज्याच्या अंतर्मनामध्ये जर मळ असला आणि त्याने भक्ती केली, वरुणी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे. जर त्याने अंतरी त्याच्या वश म्हणजे काही भावना दुखीत असतील,
चुकीच्या असतील तर विठ्ठल 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 सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. शुद्ध भावाने जर तुम्ही चिंतन केलं देवाचं तर भगवंत प्रसन्न होतो. आता रावणाचा विषय आपण पाहिलाच. शुद्ध भाव होता का त्याचा? काहीतरी मिळवण्यासाठी, पण मिळवा तुम्ही समाधान मिळवण्यासाठी निश्चित भक्ती करा, परंतु दुसऱ्याला दुःख देण्यासाठी भक्ती करू नका. कारण भगवंत तुम्हाला ते पचू देणार नाही. त्यासाठी आपल्याला भक्ती अशी करायची आहे, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, 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 जगाच्या कल्याणा संताच्या जगाच्या कल्याणा भक्ती करावी. भगवंताला आपलंस करायचं आहे ना, तर जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारे. दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी आपला देह झिंजवावा. एक वेळेचा प्रसंग जर तुम्ही पाहिला महाभारतातला, दुर्योधन आणि अर्जुन, या दुर्योधन आणि अर्जुन यांचं युद्ध ठरलं. ठरलं तर मग यांनी भगवंताकडे मागणी करण्यासाठी जायचं ठरवलं. दुर्योधन अगोदर भगवंताकडे गेला आणि जाऊन बसला. मग दुर्योधनाला थोडं गर्व होतं, कारण गर्वाचे घर आपण म्हणतो, जुने म्हण आहे, गर्वाचे घर खाली. मग एवढी जर म्हण लक्षात आहे, गर्वाचे घर खाली, गर्वाचे घर खाली, तरी बी लोक विचार करत नाही, तरी गर्व करतात. का करतात त्यांनाच कळत नाही. कारण जो गर्व करतो तो दुःखी साहेब, गर्व ही करतो तो सुख मिळवत नाही, तो दुःखच मिळवतो. या दुर्योधनाने जाऊन त्या भगवंत त्या ठिकाणी विश्रांतीसाठी पलंगावर आरामशीर झोपलेले होते. आणि या दुर्योधनाने त्यांच्या पायाजवळ बसावं, कारण भगवंत होते ना, भगवंताच्या चरणाच्या जवळ बसावं. याला अपमान वाटला की मी याच्या पायाजवळ कशाला बसायचं. हा शिराण्याशी जाऊन बसला, म्हणजे उश्याशी जाऊन बसला. दुर्योधन, त्याच्यामध्ये गर्व होता, अभिमान होता. आणि भगवंत झोपलेले होते. आणि थोड्याच वेळात त्या ठिकाणी अर्जुन आले. अर्जुन त्या ठिकाणी आले आणि भगवंताच्या पायाजवळ बसले. हो, अरे या विठ्ठलाच्या पायाला स्पर्श करण्यासाठी लोक पंढरपूरला काय धावपळ करतात, पायी वारी करतात. आम्हाला भगवंताचं दर्शन व्हावं. आणि या दुर्योधनाला ते कळलं नाही, अर्जुनाला ते कळलं. मग असे दुर्योधन आज नाही का? आज रावण नाही का? आहे. कारण त्यांच्या काही बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये रावण बसलेला आहे, काहींच्या मनामध्ये दुर्योधन बसलेला आहे. म्हणून त्यांच्या जवळ सुख जात नाही, सुख त्यांना स्पर्श करत नाही, ते समाधानी राहत नाही. मग त्या ठिकाणी या भगवंताने उठावं आणि उठून बसावं आणि समोर अर्जुनाकडे लक्ष जावं आणि म्हणावं की अर्जुना, तू केव्हा आलास रे बाबा. त्यावेळेस दुर्योधनानं सांगावं, भगवंता, मी याच्या अगोदर आलेलो आहे, अगोदर मला विचार काय विचारायचं. कारण तो गर्विष्ठ होता. व भगवंताने म्हटलं, ठीक आहे अर्जुना, याला विचारतो, तुला काही शंका नाही म्हणे. भगवंता, त्याला विचारा. मग म्हणे
दुर्योधना तू कशासाठी आला तर म्हणे मला तुमच्याकडून मदत हवी. म्हणे मदत काय हवी. म्हणे युद्धासाठी तुमच्याकडून मदत हवी. भगवंताने सांगितलं मी मदत देणार, पण एका बाजूला माझं सर्व अश्व सैन्य जेवढं आहे ते एका बाजूला राहणार आणि एका बाजूला मी आहे. एका बाजूला शस्त्र अस्त्र सहित माझं सैनिक राहील आणि एका बाजूने मी राहील. तुला काय हवं ते घे, परंतु ज्या बाजूने मी राहील फक्त 2 गोष्टी युक्तीच्या सांगेल. मग त्या दुर्योधनाची दुर्बुद्धी होती ती जागृत झाली. कोणती दुर्बुद्धी जागृत झाली आणि त्याने विचार केला हा 2 गोष्टी सांगणार आहे, पण हिताच्या आहे का. कोणत्या सांगेल, हिताच्या सांगेल का अहिताच्या सांगेल. त्याचा त्या ठिकाणी अविश्वास निर्माण झाला आणि त्या ठिकाणी त्या दुर्योधनाने विचार केला की हा आपल्याला नको, हा काही 2 गोष्टी सुद्धा आपल्याला व्यवस्थित सांगणार नाही. त्यावेळेस दुर्योधनाने सांगितलं मला तुझं सैनिक दे शस्त्र अस्त्र सहित. ठीक आहे चालेल. मग अर्जुनाला विचारलं अर्जुना मी तुझ्याकडे एकटाच राहणार. त्यावेळेस अर्जुनाने सांगितलं भगवंत मला तुम्हीच हवे होते. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. असं आज या ठिकाणी आपण कीर्तन आयोजन केलं आणि बऱ्याच मायबापांना मी या ठिकाणी सांगण्याचे प्रयत्न करत आहे, बोलण्याचे प्रयत्न करत आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझी दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन शुद्ध व्हावे. तुका म्हणे हित होये तो व्यापार करा काय फार शिकवावे. कितीक शिकवावे तुम्हाला. झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर